तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो. सकाळी सकाळी आपल्याला होतं एक मॉडेल शूट. ही साडी केलेली होती अमर शेटनं कस्टमाइज आणि मेकअप केला होता आबोलीनं. त्यामुळे मॉडेलचा लुक तर असला भारी झालेला का नाही. आणि इथं बघा फोटो काढतोय तर याला फोटो बघायची गडबड. मॉडेल राहिलं साईडला आणि हे स्वतःच्या चेहऱ्यावर फॅन फिरवत बस. झालं तिथं अमर शेट काही ना काहीतरी करामत करत बसते. प्रॉपर शूटला लागतो एक तर टाइम. आणि ही वैतागून बसली ती गाडीच्या डिगीत. तिथलं शूट मला लवकर कम्प्लीट करायचं होतं कारण नंतर मला होता गावदेव. मग तिथनं पॅकअप करून मी निघालो गावदेवला. आज होतं आपल्याला राहुलचं गावदेव. सगळ्यात पहिला आम्ही गेलो मानकेश्वर मंदिर तर लय भारी बांधलं. इथं पाया वगैरे पडून आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणी. इथनं आम्हाला लवकर राहुलच्या घरापाशी जायचं होतं कारण खरा गावदेव तिथून चालू होणार. मग घरापाशी गेल्यावर तर इथं फटाकड्याची आतिषबाजी चाललेली आणि डीजेने तर दुरळाच घातलेला. आणि ही होती आज आपली गँग. अहो नंतर गावात गेल्यावर डीजेने एवढा मोठा आवाज सोडला ते आमच्या कानात बोळच घातला आम्ही. आणि डीजे पण काही सुट्टी देत नव्हता त्यामुळे पोरं बी नाचायला काही थटत नव्हती. ती सगळ्यांना ताण लागलेली म्हणून भावानं किटलीच भरून आणली. सगळ्यांना पाणी पाजून नंतर सूरज भाव काय थटतच नव्हता. मस्तच नाचत होतो. उद्या आहे राहुलचं वेडिंग मध्ये काय आम्ही मजा केली आहे ते तुम्हाला दाखवतो पुढच्या ब्लॉग मध्ये.